हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग. झालं का सगळ्यांचा चहा पाणी? आज सकाळची सुरुवात सुंदर अशा तुरीतून झालेली आहे. बघा किती छान छान दिसतंय का नाही. एका रेषेत कमीत कमी 4.5-5 फुटाची तर तुरी आहे इथं. अजून काय फुलं लागलेली नाही, फुलं लागायला अजून टाईम आहे. थोडं थोडं आली ती, जरा थोडी थोडी बारकी बारकी फुलं आली ती. चला असू द्या. कालचा बघितला व्हिडिओ, छान वाटला. संध्याकाळीच्या 7 वाजले मला जायला घरी. लय दमलो होतो बाबा, लय म्हणजे बेकार काम झालं काल, लय डेंजर. कधीच एवढं काम झालं नाही तेवढं काल काम झालं. चला आता बघूया काय चाललंय खाली काळ्या रानात. आयन कांबळे ताई आलेली आहे, बघूया आपण पण जाऊन. खाली जाताना काळ्या रानात घरटी दिसली बघा मला, या बोरीच्या झाडाला. किती छान बनवले ती पक्षीने बघा. हो कांबळे, गुड मॉर्निंग. मायले की सकाळी 7 वाजता झाले ते बघा, आणि मी आलो आहे 10 वाजता. पाणी आणावं लागते ना बोरिंगचं, प्यायला पाणी आणा. ही काय जेवण घेऊन आले. आता ही काय करायला लागली ते, आता काय करायला लागलो ही सगळं पसरली का? 2 वाजता गाडी येणार आहे मका न्यायला. आता ही अर्धी पोती केली ती, कारण एक पोतं काय सुगराचं आपल्याला उचलत नाही, लय वजन आहे त्यात. त्याच्यामुळे आता अर्धी पोती करून बांधून गाडी. किती वाजता येतं म्हणलं गाडीवाला? काय कांबळे किती वाजता? 11 पोती झाले. 11 पोती 11 पोती आहे ती दिसते. 11 पोती. किती वाजता येणार आहे गाडीवाला? 2 वाजता येणार. कुठली केळी? गाडी नेली त्यांनी. हां 2-2:30 येणार आहे. येणार आहे काय? बघा मित्रांनो, 6 महिने कष्ट केलेल्या मेहनतीचं फळ. 11 पोती मका झाली आपल्याला. 11 पोती टाळ्या. 1 एकरमध्ये 11 पोती. तरी पण अजून जरा थोडं पाण्यामुळे जरा थोडं, नाहीतर झाली असते आरामात 15-20 पोती तर झाली असते. बघा लय भारी वाटायला लागले बघा मकामध्ये. सकाळ सकाळी येऊन मकामध्ये लोळायला लागलोय. आणि हे कांबळे ताई आई भरायला लागली पोती. मस्त वाटते बघा. अजून ओली आहे जरा, ऊन आता ऊन तावायला लागले. उन्हामध्ये आता थोडं इथं भरायचं, आता घरी नेऊन काय करायचं, वाळू घालायचं. कशी आहे बघा मका, दिसते का? एवढ्यातच जमली. ॲक्टिंग कर नको, चल बरं पोत्यात न्यायच्या इथे घरी, नाही तर इथंच बस राहणार वाळवत. बघ की, जा तिकडची इचून आणजा जा. अजून लय राहिले ते. हां कसं ते असं एक पोस्टर आहे माहिती आहे का बाई, असं पाणी वत्ती ते काहीतरी देवाचा पोस्टर आहे बघ, तसं दिसायला लागले. दुपारच्या 12 वाजले त्या, तरी अजून काम करत बसले ती उन्हात. गाडी असतो आज पण पोती न्यायला गाडी सांगितली. 12 वाजले ते बघा, ऊन सुद्धा लागत नाही त्यांना. दुपारच्या 12 वाजले ते, जरा बसायचं की सावलीला. सांडले तरी लय सांडले, एवढा भुगा उडलाय बघ. जास्त नाही सांडलं तेवढंच आपलं, एक पाठीभर निघल. बरं झालं एवढं कडक ऊन पडलं बघ. बुरखंड जास्त पडली नाही ती तरी, आहे का नाही? दिसताना जरा थोडा बारका ढेगारा दिसतंय बारका ढेगारा काय, पण खाली दबल्यामुळं बारका दिसतंय. आणि बुसकाट तर बघ केवढं उडलंय, आहे का? किती भारी वाटत होतं का ना काल. इकडं तर डिझाईनच तयार झाली. कुठलं? हां ही बारीक ती मकाचं वरचं असते का, त्याचं वेगळं झालाय गट, आणि त्या बुसकाटाचा वेगळा, आणि बुरखंड वेगळं, आणि मका वेगळी. 4 पार्ट झालं. मका वेगळी, बुरखंड वेगळी, ते पाला वेगळा, आणि त्या मकाचा वरचा मिशा वेगळ्या. आहे का नाही? भारी मशीन होती बघ. लय जोरात ट्रॅक्टर घुसला होता इथं. निघा नाही, नाहीतर चिखल नसला असता तर त्या तिथपर्यंत घेऊन गेलो असतो ट्रॅक्टर. एवढी एक पाठी राहिलीच म्हणा की शेवटी. असू दे आता, ती घरी चमच्यानं सोलायला येईल. 11 पोती मका होऊन सुद्धा आईनं अजून बघा 2 पाट्या मका हुडकून खाल्ली. दुपारचं 12चं ऊन आहे. चल म्हणलं जेवायला, तरी नाही मका बघा हुडकायच लागली. अजून एवढी लक्ष्मी चोरून बसली होत्या, आहे का नाही? बघ तरी किती, 1-2 पाहिलं तर असेल. किती आहे? पहिलीभर आहे का नाही? खायला होते तेवढं. मग कोणाला द्यायचं? कावेरी ताईला द्यायचं का इंद्रायणी अक्काला द्यायचं? कोणाला द्यायचं? पहिली 2 पाहिले बारकीला 1 पोतच द्यायचं आहे आपल्याला. कांबळे ताई मोठीला 1 सगळ्या बहिणीला 1 पोतं. चला कांबळे ताई ऐकलं का? कावेरी कांबळे 1 पोतं घेऊन जायचं तुम्ही. या जेवायला मित्रांनो. काय काय आणलंय बघा आज. तोंडी लावायला काय आणलंय कांबळेनं? वांग, अजून मुळा, आणि 2 तांबाटे आणले. ते काय करावं, हे घेवडीची शेंग पण आणली. डब्यामध्ये
तेल टाकले चटणीत याला लय चांगलं चुंगलं लागतं याला चटक मटक खायला लागतं याला पण काम पण करते बरं का बाई तशी काम करते बरं का असं नाही की बाबा रानात जेवण तर जाते काम केल्यासारखं का नाही अर्धी कोरभर काही 2-3 चपात्या सहज आरामात चपाती लागते त्या. चपात्या तर आपण खातोय जण आईला काही भाकरी असते काय आणि पैसा आईसाठी- बांधली नाही ते आमच्या पाणी भरले आई पण लई जोक बारीक बारीक करायला लागले आजकाल चला जेवून घेतो आम्ही ओके तर आता 2 वाजत आलेले आहेत आणि आता आम्ही काय करतो मका भरून घेतो आता पिशवीत गाडी येण्याची शक्यता आहे गाडी म्हणजे कालची मका करायची गाडी नव्हती आता ही मका केलेली घरी घेऊन जायची आता थोडी काय करतो ठेके भरतो आणि मग घेऊन जातो आता आई आणि कांबळे ताईनं तर सुरुवात केलेली आहे बाबा भरायला आता काय करायचं अर्धीच पोती करायची अर्धी पोती केली म्हणजे उचलायला सोपं जाते आणि मग गाडी तर मग मी खालनं उचलून देऊ का तो देते मी ओढतो आज गाडीत कसं बघू आता गाडी आल्यावर पहिल्यांदा काय करू ही पोती भरून घेऊया आता सगळी मका एवढी वाळू घातलेली एवढी सगळी काय करायचं ऊन चमकायला लागलं डोळ्यावर लय ऊन आहे बरोबर आता 2 वाजले ते बघा ही सगळी मका काय करायचं भरायची पोत्यात नाही ठिकेत काही ठिके वली असल्यामुळे जरा लय वजन आहे भरायचा आणि मग बघू किती वाजता गाडी येते तोपर्यंत भरून घेतो आता पोतं सगळ्यात फास्ट आणि सगळ्यात जास्त काम करणारं कोण फक्त आई भरले मुस्तळ ह्याच्यातलं मुस्तळ आहे तर मुस्तळ सारखं काय करायला लागलं पायावर चढायला लागल्यामुळे जरा बाजूला झालं पण आईचं तसं नाही आई अजिबात मुस्तळाला आणि कांबळीत आहे तर बघा कसं भरायला लागले बघा बिचारी बघा लय दया येते हो मला म्हणते मग फक्त ह्याचं फक्त व्हिडिओसाठीच येतोय का काय म्हणते ती तसं नाही बाबा मी पण कट करून काम करून परत सांगतोय तुम्हाला माहीत आहे का असं नाही की मी काम करत नाही काल तर घामे घुम झालतो माहिती झाले आता एवढी ठिके भरायला लागली ती सगळी एवढी भरली की आता गाडीत टाकायचं असं ना थांब मी वडतो 1 2 3 मग आता काय करायचं एवढी ठिकी झाली ती बांधून त्या दगडामध्ये 2 करून आण चला ही पण गाडी आली आता मका न्यायला चला आता या गाडीत सगळी ठिकी टाकायची आणि घरी न्यायची ओके अरे बसते काल ट्रॅक्टर अडकला होता आता काही नेभा राहिला बसते इथं किती टाकले ते आता पतूर 50-60 तर असते अजून राहिले ते किती राहिले ते आता एक 7-8 राहिले ते आता एवढं टाकलं म्हणजे कसं आहे गाडी भरती मग जायचं लगे घरी मका घेऊन कालच्यापासून राबतो आम्ही बाबा आम्ही बहीण भाऊ बघा एवढी ठिकी टाकलेली लय भरली ठिकी काय करतो एका ठिक्यामध्ये तुम्हाला सांगतो किती असेल किती असेल 80 हे 3-4 पाहिले असेल तुमच्याकडे कसं 4-5 पाहिलं तर आहे बघा एका ठिक्यात एवढा ढेगारा भरून टाकलाय आता मला काही स्क्रीनवर मी दिसत नाही कारण ऊन लय चमकायला लागले आता 4 वाजले ते फपुडा आणि कुस आहे का ना मकावरची लय कुस चावते काल पण तसंच गेलो घरी दमलो आज काही एवढं दमलो नाही पण हे पोती टाकायला दम लागला आता घरी जाऊन एवढी उतरून घ्यायची झालं मक्याचं काम संपलं मग वाळवत बसते ती बाकी सगळी चला घेऊन जाऊया आता घरी मका अशी इथं जरा बरड्याचं रान जरा वाळलेलं असल्यामुळं का नाही गाडी बसते नाही तर त्या तिकडं का नाही काळ्या रानात खांबाच्या पलीकडं लय बेकार तिथं गाडीच घुसते हा कांबळ्याला लावायला येते दरवाजा चांगली गोष्ट आहे टमटम तेवढं चालवा येत नाही चालवते का पिकअप एवढा हां ना येते तर त्यावर जेवण करून तिकडून चालव जमत असेल तर बघ काल ट्रॅक्टर आज पिकअप गाडी तर भरलेली आहे तिकडून नाना याची वाट बघायला लागली आमच्या चुलत्याचीच गाडी आहे गेले ते तिकडे जेवायला ते तिकडे घर आहे त्यांचं आपलीच आहे ती सगळी ट्रॅक्टर पण आपल्या पाहुण्याचाच गल्ली तर तिथलं होतं आणि गाडी पण झाला आता 4चं एवढं बघा किती कडक ऊन आहे काय 4 वाजले त्या 4:30 वाजले त्या लय जोरात ऊन आहे बा चला आता आले की जायचं घरी 2-3 दिवस झालं नुसतं दमूनच आहे बघा तुमच्यापैकी किती जणांना गाडी चालवा येते ही गाडी पिकअप असे आहे कमेंटमध्ये सांगा मला गाडी किती जणांना चालवा येते झालं बसलो आता म्हणलं जेवत असेल बघा आलं बघा आमचं नाना आलं बघा अर्धा तास झालं आता इकडून दिसत नाही इकडून दाखवते बघा अर्धा तास झालं वाट बघत बसलोय चला आता जाऊया घरी
आणली बघा पुती, एवढी ढीक केला इथं. गाडी तिथं शॉर्टकट इथनं आणली. झालं आता दमलो. भेटूया परत. बाय बाय.